नमस्कार मंडळी, व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल मस्त अशा केकची रेसिपी आहे। ही आहे मस्त टी टाइम केकची रेसिपी आहे। ही अगदी सोपी आणि साधी आहे आणि ह्याचं नाव आहे केसर पिस्ता टी टाइम केक। तर मंडळी खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला दाखवते हा केक किती मऊ सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। तुम्ही बघू शकता, हे पहा। चला तर मग मंडळी सुरुवात करूया। तर इथे मी 100 ml दूध घेतलेला आहे। त्यामध्ये मी पिंच म्हणजे एक चिमूटभर केसर घालून ते बाजूला ठेवायचं आहे। दूध कोमट घ्यायचं आहे, गरम घ्यायचं नाही। आता इथे एक मी भांडं घेतलं आहे। त्यामध्ये मी 130 ग्राम कंडेन्स मिल्क घेतलं आहे। होममेड कंडेन्स मिल्क आहे। सोबतच यामध्ये 30 ग्राम तेल घेतलेला आहे, म्हणजे 3 TBSP घेतलेला आहे। आता हे दोन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी। आता हे मिक्स झालेलं आहे। आपण ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत। वेलची पूड पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका, नको असेल तर काही हरकत नाही, पण त्याने खूप छान अशी टेस्ट येते। तर हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये 110 ग्राम मैदा, चिमूटभर मीठ घालायचं आहे, 1/4 TSP बेकिंग सोडा आणि 1 TSP बेकिंग पावडर घालायचं आहे। आता हे छानपैकी चाळून घ्यायचं आहे। मी मैदा ऑलरेडी 2 वेळा चाळून घेतलेला होता, तो पुन्हा आता एकदा तिसरा वेळा मी चाळून घेतलेला आहे। जितक्या वेळा तुम्ही चाळाल तितकाच केक छान स्पॉन्जी बनतो। आता हे आपण जे केसर मिल्क तयार केलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कट आणि फोल्ड मेथडमध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ओव्हरबीट करायचं नाही, नाहीतर मंडळी केक फुगणार नाही। हे पहा, अशा रीतीचं तुमचं बॅटर तयार झालं पाहिजे। आता हे बॅटर तयार झालेलं आपण केक टिनमध्ये काढून घेऊया। केक टिन मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला होता, त्याला बटर लावून वरून त्याला मैद्याचं डस्टिंग करून घ्यायचं होतं। तुम्ही बघू शकता बॅटर किती छान आणि स्मूथ, आहा बघता इतकं छान वाटत आहे ना। बॅटर घालून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा टॅप करायचं। नंतर आपण ह्यावरून पिस्ताचे काप घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही ह्यामध्ये घालू शकता, पण मी केसर पिस्ता केक केला आहे म्हणून मी पिस्ताचेच काप घातलेले आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही काजू, बदाम किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असतील तुम्ही त्याचे ह्यावरून काप घालू शकता। भरपूर असे काप घालून घ्यायचे आहेत मंडळी। हे पहा, तुम्ही बघू शकता। काप घालून झाल्यानंतर मी ऑलरेडी इथे एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये मी हा केक ठेवून घेतला आहे। झाकण ठेवून 30 ते 35 मिनिटं, अगदी 30 मिनिटात हा केक तयारच होतो। 30 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम केक शिजून तयार झालेला आहे। आपण चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता स्टिक पूर्णपणे क्लीन निघालेली आहे। तर मंडळी तयार आहे आपला केसर पिस्ता टी टाइम केक। खूप छान असा अप्रतिम ह्याची चव आहे। लहान मुलांसाठी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। आणि हो मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका। तुम्ही बघू शकता केक किती छान मस्त स्पॉन्जी तयार झालेला आहे। मऊसूत कापसासारखा हा केक तयार होतो। फक्त सर्व मेथड फॉलो करा, खूप छान केक तयार होईल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।